तू नसता तर मानवतेचे मंगल मंदिर ना दिसते, ही भावना आंबेडकरी अनुयायांमध्ये अगदी वर्षभर ठासून राहिलेली असते आणि वर्षभर ते प्रतीक्षा करत असतात 14 एप्रिलची. आणि दौंडसारख्या आंबेडकरी अनुयायांच्या बालेकिल्ल्यात तर हा अवर्णनीयच प्रसंग. 13 एप्रिलच्या मध्यरात्री म्हणजेच 14 एप्रिलच्या पहाटेच्या वेळी 13 एप्रिलच्या रात्री उशिरापासून दौंड शहरात उभी असलेली ही गर्दी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं दौंड शहरात 13 एप्रिलच्या रात्रीपासून 14 एप्रिलच्या पहाटेपर्यंत हा जल्लोष कायम राहिला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हे भीम अनुयायी हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या ठिकाणी रात्रीच्या वेळी पोहोचून त्यांनी सर्व भीम अनुयायांना नमस्कारही केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की दौंडचा हा पूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. आणखी एक वैशिष्ट्य होतं की ही जयंती सर्व घटकांनी मिळून साजरी केली, कारण यामध्ये सर्व स्तरातील नागरिक आणि भीम अनुयायी उपस्थित होते. संपूर्ण देशात संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची निवडणूक असल्याचं प्रत्येक राजकीय पक्ष सांगत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा वर्ग याच संविधानाची देखभाल आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या करू आणि हे संविधान जपण्यासाठी आमचाही सहभाग राहील असंच आग्रहाने, हक्कानं आणि हट्टानं सांगणारा हा वर्ग या ठिकाणी दिसत होता. हजारो भीम अनुयायांच्या गर्दीनं ही भीमजयंती अधिकच अवर्णनीय झाली असं म्हणता येईल. राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड.